हात एकदा एक साइड वरती येऊ द्या. भ्रष्टाचार हटाओ, भ्रष्टाचार हटाओ. एकदा भ्रष्टाचार हटाओ, भ्रष्टाचार हटाओ, भ्रष्टाचार हटाओ, भ्रष्टाचार हटाओ, भ्रष्टाचार हटाओ. तो क्लस्टरच्या वजा 2018 मध्ये आपल्या ठाण्यामध्ये क्लस्टर आलेला आहे. पण त्याच्यामध्ये 3-4 ठिकाणी नारळ पण फोडून झाले, भूमिपूजन झालेलं आहे. पण आता तिथे सध्या या परिस्थितीमध्ये आता एक वीट सुद्धा उभी राहिलेली नाहीये. मग ते आम्ही जर आता क्लस्टर जर आमचा पुढचं काय आमची म्हणून आमच्याकडे म्हाडाकडे एकच विनंती आहे की म्हाडा आमचा जो प्रस्ताव आणेल आमच्याकडे ते चालेल, आम्हाला क्लस्टर नकोय. क्लस्टरमध्ये काहीच योजना नाहीच आहेत. कारण अजून एक वीट ती लोक अजून काही रडतायत, बाहेर पडलेत. एक वीट तिथे उभी राहिली नाही, एक भिंत नाही. आता 2018 मध्ये क्लस्टर आलेला आहे ठाण्यामध्ये. म्हाडासाठी आपला प्रस्ताव असेल तर हो हो नक्कीच. म्हाडामध्ये म्हाडाच्या कडून असेल तर आम्हाला संमती आहे. साईनाथ वर्तमान सायन्स सभासद आणि नवीन म्हाडा वसाहतीतील रहिवासी आज या ठिकाणी क्लस्टरच्या विरोधामध्ये उपस्थित राहिलात. त्याबद्दल साईनाथ सोसायटीच्या वतीनं प्रथमतः आपले हार्दिक स्वागत करतो. आजचा हे आंदोलन आपल्याला आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने करायचं आहे, हे सगळ्यांना समजून घ्यायचं आहे. आपल्या या सांगतोय ना, ठाणा महानगरपालिकेने 27 एप्रिल 2018 साली या ठिकाणी क्लस्टरचा प्रारंभ केला. त्या दरम्यान हरकती मागवल्यानंतर सोसायटीने जवळजवळ 279 सभासदांनी सह्या करून आम्ही हरकत नोंदवली. नंतर हेअरिंग घेतली, हेअरिंग पण आम्ही गेलो आणि हरकत नोंदवली. त्या दरम्यान आता 7 वर्ष झाली. 7 वर्षाने महानगरपालिकेने या ठिकाणी भीमनगर URC 18 सेक्टर 4 अंतर्गत या आमची म्हाडा वसाहत 3.9 एकर जागा म्हाडाने क्लस्टरमध्ये घेतली आणि आमच्यावरती अन्याय केला. म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय. आणि आंदोलन करत असताना ही जागा आमची म्हाडाची आहे, क्लस्टरचा यामध्ये काही संबंध नसताना आमच्यावरती हा जबरदस्तीने लादलेला हा क्लस्टर आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो. आणि या ठिकाणी हे करत असताना या जो क्लस्टर योजना आहे ती कोणासाठी आहे? ती स्लम एरिया, झोपडपट्टी एरिया यांच्यासाठी असताना, आम्हाला म्हाडाची योजना असताना, आम्ही म्हाडाचे भागधारक असताना आमच्यावरती अन्याय करून हा क्लस्टर योजना राबवली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि आम्ही एवढी विनंती करतो की आमचा क्लस्टर हटवण्यासाठी आपण सोसायटी प्रयत्न करीलच, पण आपला पण सपोर्ट राहायला पाहिजे. आणि या ठिकाणी कोणी इथे येईल आणि आपल्याला काय आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करील, पण आपण न घाबरता, आपण बळी न पडता आपण म्हाडाच्या पुनर्विकासामध्ये जाणार आहोत याची सगळ्यांनी खात्री करून या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र राहून आपल्याला या ठिकाणी आपला एकजूट दाखवायची आहे. एकजूट दाखवून आपल्याला आपला निषेध नोंदवायचा आहे. नागरिकांनी यामध्ये जे आहे ते सहभाग नोंदवला आहे. किती नागरिकांचा या क्लस्टर योजनेला विरोध आहे? जवळ 80% नागरिक लोकांचा या ठिकाणी विरोध आहे. जो 388 लोकांपैकी 80% लोकांचा विरोध आहे या ठिकाणी. आमची मागणी आहे काय, आम्हाला क्लस्टर नको आहे. आम्हाला आमची म्हाडाची योजना आहे, म्हाडाची जे योजना आहे तीच आम्हाला पाहिजे, तीच आम्हाला सोयीस्कर आहे. त्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय. जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचा भूमिका काय असेल? मागणी पूर्ण नाही झाली तर सरकार दरबारी जे आम्हाला करायचं आहे, कोर्ट असेल, कचेरी असतील, त्या मागणीतून आम्ही त्याचा निषेध करून आम्ही काम चालू करू. तुमचं नाव सांगा पूर्ण. शिवाजी पांडुरंग उथेकर, अध्यक्ष. मी सुरेश चिखले, वर्तकनगर साईनाथ सोसायटीचे सचिव म्हणून मी सोसायटीचे कामकाज पाहतो. या ठिकाणी ही म्हाडानीच स्थापन केली, म्हाडाच्या नियमांतर्गत आणि सहकार खात्या नियमांतर्गत रजिस्टर झालेली ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. आणि आमची जी जागा आहे ती कोकण म्हाडाने आम्हाला अलॉट केलेली आहे. त्या कोकण म्हाडाच्या नियम अधिकारांमध्ये आम्ही करतो. मीन पिरियडमध्ये सन 97 मध्ये आमच्याकडे पर्यावरणच्या दृष्टिकोनातून केमिकल झोन टाकण्यात आला. त्या केमिकलच्या झोनमध्ये विरोधात पण आम्ही 3-4 वर्ष कोर्टात लढलो. त्याचा निकाल 2013 मध्ये लागला. त्या 13 मध्येच्या निकालमध्ये असा आहे की ह्यांचे जे मूलभूत हक्क हिरावून घेतलेले आहेत आमच्या नागरिकांचे, की आम्हाला कुठलेही मूलभूत हक्क योजनेत मिळाले, ते मूलभूत हक्क प्रस्थापित करण्यासाठी सोसायटीचा, पिटिशनर सोसायटीचा, साईनाथ सोसायटीचा पुनर्विकास
अर्ज अप्लिकेशन प्रस्ताव म्हाडाने तत्वतः स्वीकारावं आणि त्याच ना आवश्यक असलेल्या सगळ्या एनओशाच ठाणा महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन कोकण यांनी द्यायचे त्या तिथपासून आम्ही ह्या याच्याला झगडतो. प्रमाणे आम्ही सगळं केल्यानंतर आता आम्हाला म्हाडाने कळवलं की तुम्ही शासनाच्या 21 मध्ये शासनाच्या UDCPR योजनेअंतर्गत एकात्मिक विकास एकत्रित डेव्हलपमेंट आणि प्रणालीनुसार त्या UDCPR नुसार आम्ही तो प्रस्ताव तयार करून म्हाडाकडे NOC ऑफर लेटर मागण्यासाठी दाखल केलेला प्रस्ताव आज 4 महिने झाले तो टेबलावर पडून आहे. मग त्या संपूर्ण गोष्टीनंतर तुम्हाला क्लस्टरमध्ये टाकलंय, आता विरोध कशा प्रकारे आहे? आम्हाला विरोध असा आहे की आम्ही म्हाडाचेच भूमीधारक आहोत, ही भूमी आमची आहे. उद्या ह्या भूमीचे आम्ही उद्या मालक आहोत. इंच जागेवर आमच्या सगळ्या सभासदांचा आणि झाडाचा हक्क निर्माण होणार आहे. क्लस्टर योजनेमध्ये हा हक्क आमचा हिरावून घेतला जाणार आहे. आणि आमची जागा असं ऐकलंय आम्ही की नगरपालिकेत ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे एकदा खालची जागा ट्रान्सफर झाली मग आमची जमीन कुठे गेली? आणि आमची एवढी आहे 3.90 हेक्टर म्हणजे जवळजवळ 9 एकर. क्लस्टर योजनेला 10 एकरचा काहीतरी आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्याच्यानंतर तो क्लस्टर होतोय. मग आमची एवढ्या सोसायटीची 3.90 हेक्टर जागा त्याला जॉईन केल्यानंतर हा जो काय विकास होणार आहे त्याच्यात कॉमन सुविधा कॉमन हे बाकीच्या काय देणार ते त्यात स्पष्ट नाहीत. GR मध्ये स्पष्ट आहे की ह्या योजने आम्ही वाचलेलं GR या योजनेमध्ये 30 चौरस मीटर पर्यंत 320चा FS तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्यावरती जर जादा असेल तो तुम्ही मार्केट रेटमध्ये खरेदी करायचा आहे. म्हणजे बांधकाम खर्च वगैरे ह्याच्यात आणि असा मिळून तो योजनेमध्ये. आणि त्या योजनेला ही योजना आम्ही सगळ्या सभासदांना सांगितलेली आहे आणि डिटेल आम्हाला मिळालं नाही. पण क्लस्टर योजनेला पूर्वीपासून विरोध आहे आणि या विरोधाला आम्ही ठाम आहेत. आणि आम्ही सांगतो क्लस्टर हटाव.